ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रियाने नाटक करत बाहेर आले आणि त्याचबरोबर नाटक करत मात्र आता नागराज सुद्धा बाहेर येणार आहे. पण त्यानंतर मात्र आता प्रिया आजारी नाहीये. प्रिया फक्त आणि फक्त नाटक करते आहे. हे सत्य स्वतः आता सायली एका गोष्टीच्या मुळे आता सगळ्यांच्या समोर इकडे आणणार आहे. पण हे सत्य ती आता कशा पद्धतीने समोर आणणार आहे किंवा या सगळ्यामध्ये सायली आता प्रियाची सगळी कारस्थानं कशा पद्धतीने हाणून पाडणार आहे. बरं, इतकंच नाहीये, तर आता आश्रमामध्ये काळी कारस्थानं जी काही सुरू करण्याचा विचार इकडे आहे, तो म्हणजे स्वतः आता प्रिया आणि त्याचबरोबर सचिनचा, तो सुद्धा हाणून पाडण्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं अर्जुन महत्त्वाचं काम करणार आहे. कारण ज्या वेळेला त्याला आता समजलंय की प्रियाने या सगळ्यामध्ये जेलमधून बाहेर आलेली आहे, त्याच वेळेला अर्जुनने मात्र आता या सगळ्यामध्ये खूप मोठं लक्ष घातलंय आणि एका झटक्यात यांचा काय प्लॅन आहे तो प्लॅन आता हाणून पाडलाय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. आता आश्रमात या ज्या 2 मुली आलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात मात्र आता सगळी माहिती इकडे श्वेताने पोहोचवल्यावरती आता इकडे आश्रमामध्ये एक माणूस आलेला आहे आणि तो माणूस आता इकडे आश्रमामध्ये आल्यावरती सांगायला लागतोय की खरं तर या 2 मुलींना मी आता ओळखतो. आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊ सांगायला लागतात, तुम्ही ओळखता? आणि मग ते त्या मुलींना विचारतात की मुलींनो, तुम्ही आता यांना ओळखता का? यावरती त्या मुली सांगायला लागतात, नाही, आम्ही तर ह्यांना पहिल्यांदा पाहिलेलं आहे. आणि त्यावरती मात्र आता मधुभाऊ सांगायला लागतात, मग जर का तुम्ही यांना पहिल्यांदा पाहिलं तर तुम्ही कसं काय यांना ओळखता? यावरती त्या मुली सांगायला लागतात, नाही नाही, खरंच आम्ही या माणसाला पाहिलेलं नाहीये. यावरती तो माणूस सांगायला लागतो, हे बघा, या मुलींचे फोटो या गावामधनं आलेल्या आहेत आणि खरं तर या दोघी त्यांच्या घरातून पळून आलेल्या आहेत. म्हणजे मुळातच मात्र आता यांना आता म्हणजे त्यांचा आता काही मुलांच्या सोबत आता अफेअर होतं आणि त्या मुलांनी मात्र आता आम्ही तुम्हाला मुंबईला घेऊन जातो असं सांगून यांना इकडे आणलेलं आहे. आणि असं असल्या कारणाने या आता इकडे आल्यात आणि त्या मुलांनी मात्र यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ह्यांना सोडून दिलं. असं म्हटल्यावरती त्या मुलींना मधुभाऊ विचारतात, काय ग, हे सगळं जे काही बोलतायत ते बरोबर आहे का? यावरती ती मुलगी सांगायला लागते, हो ते बरोबर बोलतायत, पण आम्ही ह्यांना ओळखत नाही. यावरती तो माणूस सांगायला लागतो, काही नाही, यांच्या घरच्यांनी माझ्याकडे यांची कंप्लेंट नोंदवलेली होती. आम्ही सामाजिक संस्थेचं काम करतो आणि या संस्थेमध्ये मात्र आता अशाच गायब झालेल्या किंवा परित्यक्त्या महिलांना मात्र आता साथ द्यायचं आम्ही काम करतो. यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, अच्छा, म्हणजे आता हे सगळं तुमचं काम आहे आणि त्यानंतर तुमचं काही आयडेंटिटी कार्ड वगैरे. यावरती सगळं आता इकडे प्रिया आणि सचिन यांनी मॅनेज केलेलं आहे आणि आयडेंटिटी कार्डच काय, सगळ्या ओळखपत्रांपासून आता सगळे कागदपत्र, म्हणजे त्यांची स्वयंभावी संस्था आहे, कशा प्रकारे मदत करते, ही सगळी खोटी कागदपत्र मात्र आता मधुभाऊंच्या समोर तिकडे आणल्यावरती मधुभाऊंचा त्यांच्यावरती विश्वास बसलेला आहे. आणि त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, ठीक आहे, आम्ही आता या मुलींची कस्टडी तुम्हाला देऊ, पण तरी सुद्धा या आश्रमाचा कारभार आता सध्याच्या घडीला सांभाळणाऱ्या आमच्या मॅडम इकडे नाहीयेत. त्या एकदा आल्या ना की त्यांच्यासोबत सगळं आता बोलून घेऊ आणि त्यानंतर मग आता तुमच्याकडे हे सगळं सोपवू. असं म्हटल्यावरती मात्र आता ते सांगायला लागतात, ठीक आहे, तुम्ही आता एकदा तुमच्या मॅडम सोबत बोलून घ्या. त्यावरती लगेचच मधुभाऊ सांगतात, श्वेता, कॉल कर बरं, म्हणजे आता सायलीला कॉल कर आणि सायलीला मात्र आता सांग की काय काय इकडे घडतंय किंवा कसं कसं घडतंय. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच सायलीला फोन करायला लागते, ती म्हणजे श्वेता. आणि असं आश्रमामध्ये काही लोक आलेली आहेत, ती आता त्या मुलींना घेऊन जायच्या गोष्टी करतायत असं ती बोलायला लागते. बरं, हे ज्या वेळेला ती आता बोलण्यासाठी लागते तोपर्यंत सायली इकडे अर्जुनला सांगत आहे, काहीही झालं तरी या प्रियाला मात्र आता या सगळ्यामध्ये मी काही सोडणार नाहीये. प्रिया आता जे काही करते ना, त्या गोष्टी मात्र आता अचानकपणे घडलेल्या नाहीयेत. या प्रियाचा सोक्षमोक्ष मात्र आता मला लावायला पाहिजे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, तू काय करणार आहेस? या प्रियाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मात्र आता आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये प्रियाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी काही गोष्टी आहेत ना, त्या आता स्वतःहूनच हे करायला पाहिजे. तिच्या नक्की डोक्यात काय चाललंय हे शोधून काढलं पाहिजे. यावरती ती म्हणते, हे बघा, म्हणजे आता प्रिया या सगळ्यामध्ये आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार 100%. म्हणूनच मला काय वाटतं माहितीये का, ती आपल्याला कशा पद्धतीने काय त्रास देते हे शोधण्यासाठी प्रियाला
त्या हॉस्पिटलमध्ये कोण भेटायला येतं ही गोष्ट जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणतो, "एक्झॅक्टली. म्हणजे वकील तर मी आहे, पण या सगळ्यामध्ये तू मात्र आता इकडे वकिलासारखंच बोलत आहेस." यावरती सायली सांगायला लागते, "बरोबर आहे. कारण काहीही झालं ना, तरीसुद्धा मी प्रियावरती कोणत्याही बाबतीमध्ये मात्र आता विश्वास ठेवू शकत नाहीये. प्रिया या सगळ्यामध्ये काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते. ही गोष्ट मात्र आता मला चांगलीच समजलेली आहे." बरं, अर्जुन सांगतो, "ठीक आहे. उद्याच्या उद्या तिकडे आता मी एखाद्या माणसाला असा नेमतो ना, की जो माणूस तिच्यावरती लक्ष ठेवेल आणि तिच्यावरती मात्र आता लक्ष ठेवून या सगळ्यामध्ये आपल्याला ती माहिती देईल, जी माहिती हवी आहे." असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे तोपर्यंत मधुभाऊंचा फोन आलेला आहे. ज्यावेळेला मधुभाऊंचा फोन आलाय आणि त्यावेळेला मधुभाऊ मात्र आता सायलीला सांगायला लागतात, "सायली बाळा, अगं असे-असे काही स्वयंभावी संस्थेची माणसं आलेली आहेत, तर ती आता आपल्याकडे 2 नवीन मुली आल्यात बघ, मगाशी तुला सांगितलं होतं. तर त्या 2 मुलींचा मात्र त्यांनी पत्ता घेऊन आलेला आहे आणि त्यांना घरी पोहोचवण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करू," असं ते म्हणत आहेत. यावरती मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, "मधुभाऊ, म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये डायरेक्ट कोणताही हे करू नका. मला आता आधी त्यांच्याशी बोलायला लागेल." यावरती मात्र आता श्वेता फोन घेते आणि, "सायली ताई, आम्ही सगळं चेक केलंय. त्यांनी त्यांचे पेपर सुद्धा दाखवलेत आणि त्यांनी या सगळ्यामध्ये त्यांचे पेपर दाखवून त्यांचे आयडेंटिटी कार्ड सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे मला तरी असं वाटत नाहीये, की आता या सगळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल. तर मला असं वाटतंय, की आपण आता त्यांच्या सुपूर्द त्या मुलगी करायला काही हरकत नाहीये." आणि त्यावरती सायली आता तरीसुद्धा तिला सांगायला लागते, "हे बघ, तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये डायरेक्ट त्यांना सोपवू नकोस. तिची नोंद करून आपण तिला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं आहे. पोलीस स्टेशनला घेऊन आता त्यांची नोंद करू, की ही आमच्या आश्रमात आली होती आणि हिला शोधण्यासाठी अशी-अशी माणसं आलेली आहेत आणि म्हणून आम्ही तिला सुपूर्द करतोय. कारण आता मला कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा आता करून चालणार नाहीये. काहीही झालं तरीसुद्धा त्या मुलीच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. आपण कुणाच्या ताब्यात देतोय, काय ताब्यात देतोय, तिच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करायचं का? हे सगळं आधी आपण बघितलं पाहिजे." इकडे श्वेता विचार करायला लागते, ही तर सायली दिसते तितकी बावळट नाहीये. ही आता इतक्या डिटेलमध्ये इतकं सगळं बोलते वकिलासारखी. ती मधुभाऊंकडे फोन देते. मधुभाऊ सांगायला लागतात, "साऊ बाळा, काय करायचंय? देऊ का पाठवून त्यांना?" यावरती ती सांगायला लागते, "नाही, नाही, अजिबात नाही. मधुभाऊ, तुम्ही त्यांना कोणासोबतही पाठवू नका. मी येते. आपण पोलीस स्टेशनला जाऊया. पोलीस स्टेशनला गेल्यावरती मात्र आता मी या सगळ्यामध्ये व्यवस्थितरित्या शहानिशा करेन आणि त्यानंतर बघू काय करायचं ते." असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, "काय झालं?" त्यावरती सायली सांगायला लागते, "मला कळतच नाहीये. श्वेताची इतकी घाई का चालू होती? ती आता सतत इकडे त्या मुलीला पाठवून देऊ का, पाठवून देऊ का असं म्हणत होती." अर्जुन म्हणायला लागतो, "खरं सांगू का? तर आपण श्वेताला पण तिकडे ठेवलंय ना, त्याची सुद्धा नोंद करायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तुला श्वेता कुठेतरी सापडली ही गोष्ट जरी खरी असली ना, तरी सुद्धा कुणावरतीही हल्ली विश्वास ठेवून चालणार नाहीये." यावर सायली म्हणते, "बरोबर आहे. श्वेताची सुद्धा आता पोलीसमध्ये नोंद झाली पाहिजे." असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये सायली अर्जुन आपापल्या कामाला अर्जुन सांगायला लागतो, "मी सगळ्यांच्या नोंदी करायला त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन निघतो." यावरती सायली सांगते, "मला हॉस्पिटलमध्ये जायचंय." अर्जुन म्हणतो, "तू एकटी जाऊ नकोस." यावरती सायली म्हणते, "नाही, मी चैतन्य भाऊजींना घेऊन जाईल. पण तुम्ही कोणाला सांगितलं का लक्ष ठेवायला?" यावरती अर्जुन म्हणतो, "हो, प्रियाला कोण भेटतंय, काय भेटतंय या सगळ्याची डिटेल तुला हा माणूस देणार आहे. हे त्याचा नंबर आहे. तू हॉस्पिटलला जा, त्याची भेट घे. भेट घेऊन मात्र आता जे काही आहे ते ठरव." इकडे सायली निघालेली आहे हॉस्पिटलला. जाताना मात्र आता इकडे अर्जुन तिला सगळ्या डिटेल्स दाखवतोय आणि तो सांगतोय, खरं सांगायचं तर आता आश्रमामध्ये या ज्या काही मुली आल्यात ना, त्यांची नोंद करणं तर आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर तो जो कोणी न्यायला माणूस आलाय ना, त्याची सुद्धा नोंद करूया. काहीही होऊ शकतं आणि मुलींची गोष्ट आहे. आपण याबद्दल रिस्क घेऊ शकत नाहीये. हल्ली आता आपण पाहतोय ना, की हे सगळ्या अल्पवयीन मुलींचे रॅकेट वगैरे किती आणि कशा प्रकारामध्ये ॲक्टिव्ह असतात. यावरती सायली आता सांगायला लागते, "हो, मला समजतंय. तुम्ही जे काही बोलताय ना, त्याबद्दल मात्र आता आपण अलर्ट राहिलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये कुणावरतीही भरोसा ठेवून उपयोग नाहीये." असं म्हटल्यावरती अर्जुन निघालेला आहे आश्रमामध्ये आणि सायली निघालेली आहे. ती म्हणजे स्वतः आता इकडे ती निघालेली आहे हॉस्पिटलमध्ये. बरं, हॉस्पिटलमध्ये मात्र आता दुसरी धक्कादायक गोष्ट इकडे सायलीच्या समोर आलेली आहे. सायलीला मात्र आता समजलंय, की नागराजची सुद्धा आता सुटका झालेली आहे. नागराज या सगळ्यामध्ये मात्र आता आलेला आहे आणि त्याच वेळेला प्रिया आणि नागराजची भेट झाली. नागराज बोलतोय, "बोल, काय प्लॅन आहे?"
यावरती ती सांगायला लागते, माझ्या खबरीने सांगितले की 2 मुलींना नेण्यासाठी मात्र आता तिकडे काही माणसं आलेत, पण अर्जुन आणि सायली मात्र या सगळ्यामध्ये त्यांना काही सोडायला तयार नाहीयेत. कारण आता पोलीस स्टेशनला नोंद करायचं म्हणतायत. तर आता म्हणजे महिपतला सांगून आपण एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आता इकडे महिपतला सांगा की पोलीस स्टेशनला जाऊन त्या लोकांना, पोलिसांना मॅनेज करा. कोणत्याही प्रकारे कोणतेही नोंद करून घ्यायची नाहीये आणि आता ज्यावेळेला हे लोकं अडकले जातील ना, त्यावेळेला मजा बघत बसायची. पोलिसांनी सांगायचं की काहीच नोंद झालेली नव्हती. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, तुझं डोकं किती आणि त्यानंतर मात्र आता लगेचच महिपतला फोन लावला जातो. महिपतला मात्र आता फोन लावल्यावरती लगेचच या सगळ्यामध्ये महिपत सांगायला लागतो, ठीक आहे, मी पोलिसांना मॅनेज करतो. आणि असं म्हणत महिपतने मात्र आता पोलिसांना मॅनेज केलेलं आहे. महिपतने पोलिसांना मॅनेज केल्यावरती मात्र लगेचच इकडे आता तो फोन करतो नागराजला, जाऊ दे, त्यांना पोलीस स्टेशनला जाऊ दे, नाहीतर अजून कुठे जाऊ दे, सगळ्या नोंदी करू दे, नाहीतर काहीही करू दे, आपल्याला काही फरक पडतोय असं नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या माणसांनी मात्र आता त्या नोंदी करून घेणार नाहीये. प्रिया सांगायला लागते, ठीक आहे. मग ताबडतोब त्या नोंदी, खोट्या खोट्या नोंदी झाल्यावरती लगेचच त्या 2 मुलींना गायब करण्याचं मात्र आता प्लॅनिंग करा अण्णा. यावर महिपत म्हणतो, त्याची काळजी करायची काही गरज नाहीये, ते प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे. प्रिया सांगते, अशाच पद्धतीने आता इकडे पोलिसांना तुम्ही मॅनेज करा आणि इकडून आता मी मुलींना मॅनेज करते. झालं हे सगळं चालू असताना मात्र आता ती सांगायला लागते, बघितलं, एक सोडून 2 मुली आपल्या ताब्यात आलेल्या आहे आणि तिसरी ऑन द वे आहे, जिचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आता इकडे मला तिने सांगितलंय, श्वेताने. असं म्हटल्यावर ती मात्र आता महिपत म्हणाला, तो ही श्वेता नक्की आहे तरी कोण? आणि त्यावरती ती सांगायला लागते, ते जाण्याचं तुम्हाला काही गरज, काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता आपल्याला या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत गप्प बसून चालणार नाहीये. असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये आपलं प्लॅनिंग सांगितलंय आणि श्वेताच्या बद्दल आता तुम्ही मला परत काही विचारू नका असं पण म्हटलंय. झालंय मग आता इकडे अर्जुन आलेला आहे आणि सायली सुद्धा आलेली आहे, ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये. सायली हॉस्पिटलमध्ये आल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये तिला काही गोष्टींचा उलगडा झालाय की या सगळ्यामध्ये प्रियाची घाणेरडी कारस्थानं सुरू आहेत आणि प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ज्या वेळेला हे सगळं सत्य मात्र तिला समजले, प्रियाचं थोबाड फोडत तिने मात्र आता प्रियाला या सगळ्यामध्ये चांगला धडा शिकवलाय. सचिन, राकेश हे सगळे युनिटी आहे त्यांची, ही गोष्ट मात्र आता समजलेली. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे श्वेता जेव्हा आता त्या मुलीला सांगत आहे की तू इकडून निघून जा लवकरात लवकर, नाहीतर ही लोक तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातील आणि आता काहीतरी वेड्यासारखं करतील, तू पळून जा इकडून, तुझा कोण बॉयफ्रेंड आहे ना, नेमका अर्जुन तिकडे. आणि त्याला ऑलरेडी श्वेतावरती डाऊट आलेला आहे. त्याचबरोबर अर्जुनने तिला आता रंगे हात पकडले. इथूनच मालिकेचा टर्निंग पॉइंट सुरू झालाय. श्वेताचा पर्दाफाश झालाय, प्रियाचा पर्दाफाश झालाय. इतकंच नाहीये तर आता सायली या सगळ्या चांडाळ चौकडीला धडा कसा शिकवणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.